जय लहुजी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करतो. त्याच पद्धतीने आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्तादजी यांना सुद्धा मी वंदन करतो. आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेजी यांच्या 104व्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा व माझे मित्र युवा तडफदार असे अमितजी गोरखे यांचा जो आपण सत्कार सोहळा आज इथे पार पाडतोय, हा सत्कार सोहळा मातंग समाज छत्रपती शिवाजीनगर विधानसभा यांनी आयोजित केला आणि त्याच्यासाठी जे मंचावर उपस्थित आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्यांचे सगळ्यांचे लाडके शंकर भाऊ तडाके, त्यांचा आवाज ऐकून अजूनही तुम्ही सभागृह हलवता बरं का. तुम्ही फोनच हलवता. तुमचा फोन आला की शंकर भाऊ एक वेगळी ऊर्जा कोणाच्याही मनात भरते. असे आपले लाडके अध्यक्ष शंकर भाऊ तडाके, डॉक्टर यशवंत गोसावी यांना ऐकण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहात. कमी वयामध्ये त्यांनी त्यांच्या विचाराच्या माध्यमातून, त्यांच्या वैचारिक बैठकीच्या माध्यमातून अनेक लोकांना प्रेरित केले. असे आपले यशवंत गोसावीजी उपस्थित मंचावर आमचे दत्ताभाऊ खाडे आहेत, आमचे माझे मित्रच म्हणा आणि बोकोडी परिसरातील आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते अनिलजी भिसे, ज्यांनी लहुजी वस्ताद क्रांतिगुरु लहुजी वस्तादांच्या स्मारकाच्या उभारणीमध्ये एक मोलाचा ज्यांचा वाटा राहिला आहे ते माझे मित्र अशोकजी लोखंडे, उपस्थित आपल्या मतदारसंघाचे अध्यक्ष बोकोडी मतदारसंघ खडकी बोकोडी मंडळाचे अध्यक्ष आनंद झाजेळजी, आमच्या नगरसेविका स्वातीताई लोखंडे, इथे उपस्थित आपले गोपाळजी देशमुख आहेत, तुषार मोहिते आहे, सुभाषजी पाटळे आहेत, उपस्थित बाळाभाऊ दारवेटकर आहेत, प्रदीप कांबळे आहेत, शारदाताई पुनवळे आहेत, भरत रस्ते आहेत. आपले ज्यांनी या कार्यक्रम आयोजन करण्यामध्ये खूप मोठा पुढाकार घेतला होता ते आपले प्रकाश वायरळजी आहेत. कोणाचं नाव विसरलं असेल तर मला क्षमा करा. उपस्थित सर्वच या कार्यक्रमाला उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मला खूप आनंद आहे, समाधान आहे की आज आपण अमितजींचा इथे सत्कार घेतला आहे. अमितजी म्हणजे माझे अगदी जवळचे मित्र आहेत. आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम सोबतच सुरू केलं. 2011च्या सुमारास मी काम सुरू केलं, 2012च्या सुमारास अमितजींनी सुरू केलं आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये पहिले 2012मध्ये प्रदेश आपल्या कार्यकारिणीचे सदस्य झाले. त्याच्यानंतर ते महाराष्ट्र प्रदेशाचे सचिव झाले. त्याच्यानंतर पिंपरी विधानसभेमध्ये सुद्धा ते प्रमुख म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करता करता मी त्यांचा एक प्रवास अनेक वर्ष पाहिलेला आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके या महाराष्ट्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अत्यंत निकटवर्ती, गुणांच्या आधारे अत्यंत निकटवर्ती असे आपले अमितजी गोरखे यांची ओळख आहे. आणि मी अनेक वेळेला पाहिलंय, कारण आम्ही देवेंद्रजींच्या साधारणतः देवेंद्रजी अध्यक्ष 2013मध्ये झाले. त्यानंतरच अनेक लोक त्यांच्यासोबत काम करायचा अनुभव आला आणि काही लोकांचं नाव घेतलं की देवेंद्रजींच्या तोंडावर नक्कीच एक हास्य येतं किंवा एक त्यांना एक अभिमान वाटतो. त्यातले आपले अमित गोरखे आणि खरंच एक निर्मळ कष्टात उभं राहिलेले आणि खूप समाजासाठी झटणारे असे कार्यकर्ते म्हणून अमितजींची माझा परिचय, मी माझ्या डोळ्याने पाहिलेला प्रवास आहे त्यांचा. आणि खूप मला बरं वाटलं की अनेक नेते आपल्या पुणे शहरातले पण बघितले असेल, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक आपल्या समाजाचे लोक त्यांनी लोकप्रतिनिधीमध्ये निवडून आले. आमचे दिलीप भाऊ कांबळे मला आठवत आहे की आमदार झाले होते 95च्या काळामध्ये.
त्याच्यानंतर आपले सुनील कांबळे सुद्धा आमदार झाले, आमच्या स्वातीताई लोखंडे या 2017ला नगरसेविका झाल्या, वेगवेगळ्या पदावरती अनेक समाजाच्या आपल्या आमच्या विसे असतील अनेक लोकांनी पार्टीच्या माध्यमातून सेवा केली. आणि यावेळेला विधान परिषदेवरती कसं असतं, लोक विधानसभेतनं आपण निवडून येतो, पण विशिष्ट की आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व हे विधान परिषदेत केलं पाहिजे. या अनुषंगाने विशेष ही जी निवड झाली ती अमित गोरखेंची पूर्ण त्यांच्या या जे काही त्यांचं एवढ्या वर्षाचं कार्य आहे तळमळ आहे आणि समाजामध्ये जे जे कार्य पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे ते लोकांपर्यंत घराघरापर्यंत तळागाळात पोहोचवणं एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून अमितजींची ओळख आहे. आणि त्यामुळे मला खरं ज्या दिवशी त्यांची निवड झाली त्या दिवशी खूपच आनंद समाधान वाटला की एक खूप मोठं भविष्य आपल्या महाराष्ट्राचं हे आपल्या समोर अमित गोरखेच्या रूपात बसलं, आपल्या समाजाचं आपल्या रूपात बसलं. आणि मला पूर्ण विश्वास आहे, कारण त्यांचे आतापर्यंत मी अनेक कार्यक्रम बघितले. आतापर्यंत पिंपरी विधानसभामध्ये त्यांनी खूप कार्य केलेलं आहे. आणि त्यांची जी सतत कसं असतं की एखादा मान सन्मानाचा आमदार झाले पण त्याचा अजिबात त्यांना कुठलाही आविर्भाव नाही. आणि त्यांचं एकच डोक्यात आज आता मी त्यांच्याशी चर्चा करत होतो, महाराष्ट्रात 3 तारखेपासून आम्ही प्रवास तुमचा सुरू झाला आहे. आज आपण 29 तारखेला आहोत आणि आता आज रात्री सुद्धा ते नागपूरला निघाले व विदर्भाचा दौरा आहे. मी तुम्हाला लिहून देतो, कारण आमचे सगळ्यांचे जे गुरु आहेत, आमचे राजकीय गुरु म्हणजे देवेंद्रजींच्या मुखातून मिळते की खरंच जो प्रवास आपल्या समाजामध्ये हा अपेक्षित आहे तो नक्कीच अमितजी त्यांच्या म्हणजे अपेक्षेपेक्षा ते नक्कीच जास्त करतील ह्याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. आणि आपले प्रश्न बघा, तुम्ही आताच आपले कोण गाणं गात होतात तिकडे, शाहीर बापू पवार, करेक्ट. मला ते म्हणाले मी सगळ्यांसाठी घरं करून देणार आहे. काय म्हटलं गेलं बघा, आत्ता आले तर सगळं समाजासाठी काय करून काय नाही ही तळमळ सुरू झाली त्यांची. प्रत्येक घटकामध्ये आपण कसं काय आपल्या शासनाच्या माध्यमातून, शासन आपलं आहे, सरकार आपलं आहे, आणि शासनाच्या माध्यमातून आपण कसं आपल्या समाजामध्ये एक बदल, सकारात्मक बदल घडवू शकतो. आणि 1 वर्ष आणि 1 दशक जे प्रश्न सुटले नसतील किंवा जे सुटण्यात आहे त्याला कशा पद्धतीने वास्तव्यात आणू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की खूप मोठं नेतृत्व हे आपल्या समोर आज प्रस्थापित होत आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काही दशकांमध्ये एक ऐतिहासिक काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अमित गोरखेजींकडनं मातंग समाजासाठी आणि हे नक्की म्हणजे भूत भविष्य असं कार्य हे त्यांच्याकडनं घडणार आहे. आणि त्यामुळं एक पक्षाचा सहकारी म्हणून, त्यांचा मित्र म्हणून, त्यांच्या ह्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या या संघर्षपूर्ण प्रवासासाठी त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि ज्यांनी आज मातंग समाज, शिवछत्रपती नगर विधानसभाचे जे सगळे आपली ज्यांनी आयोजन केलं सगळेच आपल्याकडे फार तळमळीने त्यांनी केलं. मला त्यांनी एवढंच सांगितलं होतं की तुम्ही फक्त आमच्या अमितजींची वेळ घेऊ द्या. एकदा मला सगळेजण भेटायला आले, दत्ताभाऊंचा पण त्याच्यात खूप मोठा वाटा आहे. आणि मला खूप आनंद झाला. मी अमितजींना फोन सुद्धा केला, लगेच तातडीने त्यांनी सांगितलं की बाबा 30-31 असं चालूच होतं, पण आजची तारीख मिळाली आणि आज हा असा सुंदर असा कार्यक्रम इथे पार पडतोय. त्यामुळं ज्यांनी आपण इतकं सुंदर असं आयोजन केलं, आणि कसं आहे आयोजन करताना कुठे पुढे कुठे मागे हेच तर ह्याच्यातून तर त्याच्यात रंग येतो कार्यक्रमात. त्यामुळं आज शारदाताई मध्ये येणार, मग ते म्हणणार की आता 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 तशा ते एकदम त्यांचं पूर्ण हे असतं बरं का, ते कोणाला ऐकत नाही शारदाताई, काय नाही तुम्ही आमदार तिकडं ठीक आहे, माझं काम करून द्या, कारण हिताचं असतं. म्हणून मला फार आवडतं की अशा प्रकारे आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम असले पाहिजे की असं सगळं ठरवूनच करायचं असेल तर मग काय कार्यक्रम. त्यामुळं खूपच चांगल्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडतोय.
आपल्या समाजासाठी जे जे करता येईल ते आता अमितजी त्यांच्या ह्याच्यात सांगतील की काय आपण सरकार करतंय काय काय केलंय, पण आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत. आपल्या सुखात दुःखात आणि जिथे जिथे अडचणी तिथे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा आपल्याबरोबर नक्की राहील याची मी आपल्याला ग्वाही देतो. मी सिद्धार्थ शिरोळे आमदार स्वतः आपल्या बरोबर कुठल्याही अडीअडचणीत उभा आहे ही सुद्धा ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे लाडके अमित गोरखेजी यांच्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या एक मोठ्या अभूतपूर्व कार्यासाठी की जे अनेक दशक लोक लक्षात ठेवतील अशा कार्यासाठी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय भारत, जय गौरी.